मथुरेत श्रीकृष्ण. अक्रूराबरोबर बलराम आणि कृष्ण मथुरेत आले. कृष्ण येणार म्हणून मथुरेत लोक वाट पाहत होते. कृष्ण आणि त्याचे मित्र मथुरेच्या रस्त्यावरून जात असताना वाटेत एक धोबी दिसला. कृष्णाने आपल्या मित्रांना कपडे द्यायला त्याला सांगितले, पण धोबी कपडे देईना. कृष्णाने त्याच्याकडून कपडे घेतले आणि मित्रांना ते दिले. गोकुळात कृष्ण आणि त्याचे मित्र पितांबर आणि वर उत्तरीय वस्त्र घालत होते. त्यांनी प्रथमच शिवलेले कपडे घातले. नंतर बलराम व कृष्ण धनुर्याग चालू होता तिकडे गेले. त्यांनी तिथे ठेवलेले धनुष्य मोडून टाकले. गोड बोलून त्यांनी तिथे प्रवेश मिळवला. धनुष्य मोडले हे ऐकून कंसाला राग आला. त्याने कृष्णाला मारण्यासाठी कुवलया पीड नावाचा हत्ती बोलावला. कृष्णाने त्याला ठार मारले. चाणूर आणि मुष्टिक या मल्लांना कुस्तीसाठी कंसाने बोलावले. कृष्णाने त्यालाही ठार मारले. आता मात्र कंस खूप घाबरला. या मुलांना मारा, नंदाला पकडा, वसुदेवाला ठार करा असे जोरजोरात ओरडू लागला. कृष्णाने त्याला पकडले. कंसाला जमिनीवर आडवे केले. त्याच्या छातीवर कृष्ण बसला आणि कंसाला तो म्हणाला, अरे मीच देवकीचा 8वा पुत्र, तुझा कर्दनकाळ, तुझा अंतकाळ जवळ आला आहे. कृष्णाने त्याला ठार मारले. कंसाने प्रत्यक्ष जन्मदात्या वडिलांना तुरुंगात टाकले होते. कृष्णाने त्यांना सोडवले. वसुदेव देवकीला तुरुंगातून सोडवले. कृष्णाने त्यांना वाकून नमस्कार केला. मथुरेचे राज्य आजोबा उग्रसेन यांना कृष्णाने दिले. यावेळी यादव कुलगुरूंनी कृष्ण वसुदेवाचा मुलगा आहे हे नंदराजाला सांगितले. कृष्णाने सांगितले की मी इथे काही दिवस राहून मग परत येईन. पण नंदराजा खूप दुःखी झाला. असा कृष्णाचा महिमा होता आणि सगळ्यांना त्याचं प्रेम होतं. कशी वाटली ही कृष्णाची कथा? या कथेलाही सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअरही करा. जय श्रीकृष्ण.